श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु परमपूज्य मोरे दादा, परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा। समस्त मानवाला दुःखमुक्त करून सन्मार्गाकडे नेण्यासाठी गेली 75 वर्षापासून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अविरतपणे कार्य करीत आहे। सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी 40 वर्ष अथक परिश्रमातून जवळपास 150हून अधिक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांची निर्मिती केली। पुढे परमपूज्य गुरुमौलींनी हाच वटवृक्ष अतिशय मोठ्या स्वरूपात, व्यापक स्वरूपात पुढे तयार केला आणि आज संपूर्ण भारताबाहेर हजारो सेवा केंद्रांच्या माध्यमातून लाखो भाविक सेवेकरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे स्वामींची सेवा करून दुःखमुक्त होत आहे। ग्राम तथा नागरी विकास अभियानांतर्गत परमपूज्य गुरुमौलींनी संपूर्ण भारतभर त्याचबरोबर भारताबाहेर अनेक खेडी शहरे ही समृद्ध केलेली आहेत आणि याच अनुषंगाने ज्या वेळी मानवावर, राष्ट्रावर काही संकटे निर्माण झाली, मग त्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती, निसर्गनिर्मित आपत्ती, मग त्यामध्ये दहशतवाद असेल, भूकंप, त्याचबरोबर अवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ यासारख्या परिस्थितीमध्ये परमपूज्य गुरुमौलींनी सेवा कार्याच्या माध्यमातून विविध सेवा देऊन आपल्याला समस्त मानवाला, राष्ट्राला दुःखमुक्त केलेला आहे। आणि या सेवा करत असताना विविध देवी देवतांच्या सेवा देखील या कार्यात नित्य होत असतात। आणि याच अनुषंगाने आता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी विवेकानंद महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे परमपूज्य गुरुमौलींच्या पावन उपस्थितीमध्ये भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। आणि त्याचबरोबर याच दिवशी कालाष्टमी असल्याने भारत मातेच्या संरक्षणाकरिता परमपूज्य गुरुमौलींनी आपल्याला एक विशेष सेवा सांगितलेली आहे। आणि याच दिवशी श्री महाकाली याग संपन्न होणार आहे। संस्कृत श्री दुर्गा सप्तशतीयुक्त अशी ही सेवा असणार आहे। सकाळी 11 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता अशा 2 बॅचेस मध्ये आपल्याला या सेवेमध्ये सहभाग घेता येईल। या सेवेसाठी येताना आपल्या सोबत संस्कृत श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ, बसण्याकरिता आसन, जपमाळ, पाण्याची बाटली, किमान एवढं साहित्य आपल्या सोबत असावं। आणि अवश्य आपल्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता, आपल्या स्वहिताकरिता आपण या सेवेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं। आणि त्यानंतर लगेचच परमपूज्य गुरुमौलींचा अमृततुल्य हितोपदेशाचा देखील आपल्याला अमूल्य लाभ होणार आहे। त्यानंतर या सेवेची सांगता होऊन आपल्याला स्वामींचे कृपाशास्त्र प्राप्त होतील। श्री स्वामी।